की तुमचं 98% विद्यार्थ्यांचं व्हिटॅमिन डी कमी का? तुम्ही उद्या चेक करून घ्या आणि 97% सांगितले ना तरी मी त्याचे पैसे भरेल. मी सांगतो 98च्या खाली एकही पर्सेंटेज थांबणार नाही. का असं होतं की भारतामध्ये 12 महिने रोज नित्यनेमाने सूर्यनारायण तुम्हाला आशीर्वाद देतो ना, तरीही आम्हाला व्हिटॅमिन डी सारखं निसर्गाने मुबलक प्रमाणात दिलेलं व्हिटॅमिन डी कमी असतं. बरोबर का? आणि आम्ही मग त्याच्यासाठी व्हिटॅमिन डीच्या साठी काय करायचं? तर व्हिटॅमिन डीच्या गोळ्या, पावडर किंवा इंजेक्शन हे सोल्युशन आहे काय? सोल्युशन असावं का? उपयुक्त आहे का? आणि शास्त्रीय आहे का? बायोलॉजिकली कॉम्पिटंट आहे का? मग त्यापेक्षा 20 मिनिटं सूर्यप्रकाशात जाणं हा उपचार सांगणारी जाहिरात तुम्ही पाहिली आहे का? निदान शासनाने तरी सांगायला पाहिजे, कॉलेजच्या शिक्षकांनी सांगायला पाहिजे, तुम्ही ज्या डॉक्टरांनी ज्या तुम्हाला व्हिटॅमिन डी धडाधडा लिहून देतात त्यांनी तरी सांगायला पाहिजे. हे फुकट आहे ना, उपयुक्त आहे. आणि त्या ज्या पावडर स्वरूपामध्ये किंवा इंजेक्शन स्वरूपामध्ये तुम्ही जे व्हिटॅमिन डी घेता त्याच्यापेक्षा लाख पटीने चांगलं आहे.